पुढे जाऊन काय होईल ना ते दिसतंय सारं मला. तू बोललास तर काय बिघडेल ते मला नाही ठाऊक, पण तू जर नाही बोललास तर हे घर बर्बाद होईल. ए बे अक्कलबाई, मूर्खाचा बाजार आणि भूताचा शेजार. आता थोबाड शिवलं का तुझं? बोल ना. आचारी दादा, यांच्याशी कोणत्या भाषेत बोलताय तुम्ही? अहो ही बोलायची पद्धत झाली का? आणि हे शोभते तरी का तुम्हाला? हे मुक्ता, तू या भानगडीत पडू नकोस. हा, या बाईने इथे दूध नसल्याचं शेवटच्या क्षणाला सांगितलंय. आतापर्यंत कधी खेळत होती? ते सगळं झालं, पण आता ऐन वक्ताला दूध आणायचं कुठून आणि खीर करायची कशी? सगळं लपडा होऊन बसलाय. वेळेवर खीर झाली नाही ना, तुझे पैसेच कापतो का नाही बघ. आणि दूध वाया गेलं ना, त्याचे पैसे पण तुझ्याकडून वसूल करणार. अरे मुक्ता घरी बसली तरी स्वाभिमानी आहे. नुसती स्वतःसाठीच नाही तर इतर बायकांच्या सन्मानासाठी सुद्धा ती भांडते. तुटकं फुटकं जसं जमल तसं पर ती भांडते. ज्या घरातल्या बायकांसाठी त्यांच्या सख्यानेही त्यांच्या बाजूने उभं राहायची हिंमत केली नाही, तिथं मुक्ता उभी राहिली, तेही परिणामाची पर्वा न करता. आणि तीच एक हाय जी मेलेला स्वाभिमान जिवंत करू शकते. मी एक सांगू का? हे नाचलेलं दूध फेकू नका. हे गाळून घ्या आणि थोडंसं तूप टाकून परतून घ्या. यात थोडीशी साखर टाकली की छान गोड पदार्थ होतोय की नाही बघा. खीर बनवायची गरजच नाही. यात किसलेले गाजर टाकले की गाजर हलवा होतोय. काय म्हणता? व्हायला होईल, पण रावसाहेबांना नाही विचारता मेनू मध्ये बदल कसा करायचा? हे रावसाहेब कार्यक्रमात आहेत. आता त्यांना विचारायची माझी तरी हिंमत नाही बाबा. अहो मग आता दुसरा काही पर्याय आहे का? साखरपुडा संपला की जेवणाची गडबड सुरू होणार. ना असं विचारच करत बसलात ना तर जेवणाचा सगळ्याच बट्ट्याबळ होणार बघा. हे बघा, जे काय ना ते लवकरात लवकर ठरवा. मला लय काम आहेत, मी निघते. या बाईवर उगा चिडचिड करू नका, लय घाबरल्यात त्या. हे बाबा, हे तिची काय म्हणते ना ते करायला गे लवकर. पण ते रावसाहेबांचं बघा बरं का. अरे मला कशाला घाबरवतोयस? तिने सांगितलंय ना ते दुधामध्ये गाजर टाकून हलवा कर म्हणून. मग कर ना, चल लाग कामाला लाग. आणि मग साखरपुड्याचा विधी, अंगठी घालण्याचा विधी कर. मगाशी तो संबळ तूच वाजवलास ना? जी, खूप छान वाजवलास. हा, धन्यवाद. आणि ऐक, एक लक्षात ठेव, तू सुद्धा या घरचा गुलाम आहेस. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुझ्या पिरमाचा प्रश्न आहे. असं मन मारून जगू नगस. उठ, शांत बसू नगस. आता जर गप्प बसून राहिलास तर मुक्ता कायमची हातातून जाणार. त्यामुळे मागं राहू नगस. उठ आणि हो मोरा. आजी, सारंग आहे का इकडं? अरे बाबा, इकडं काय करतोय तू? अरे तिकडं सगळे वाट बघतायत तुझी. विधी सुरू पण झाले. आर्याचं उरकत आला आता. ये जॅकेट घाल इधर. चल लवकर, तिकडे वाट बघतायत सगळे. आता माझ्या माग लपून लपून चल. चल.
सारंग दादांना बोलवा. हा काय आला? सारंग बसतोयस ना? ये. या राव बस. मुलीच्या आईने कुंकू लावायला यायचं. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यवरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव. गाजा चल 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 आटप लवकर. शेवटची गाडी गेली ना तर रात्रभर स्टँडवर झोपायला लागल. चल चल बरं लवकर. मुलाला गंध लावा. मुलाला वस्त्र द्या. तू आई बाबांना नमस्कार कर. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यवरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्. अरे आई आली. आजी